नमस्कार मित्रांनो, सुवर्ण फार्मिंग चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत मेंढी पालनात बेस्ट ब्रीडिंग सीझन कोणता आहे। कारण मित्रांनो, जर ब्रीडिंग योग्य वेळेत केली नाही तर पिले कमजोर जन्माला येतात, पिलांचे मृत्यूचे प्रमाण वाढते, पिलांची वजन वाढ कमी होते आणि व्यवसायात प्रॉफिट कमी होतो। जर तुम्ही योग्य सीझन निवडला तर तुमचा व्यवसायातला प्रॉफिट 2 पटीने वाढू शकतो। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत बेस्ट ब्रीडिंग सीझन कोणता आहे, कोणत्या महिन्यात लागवड करावी, कोणत्या महिन्यात पिले जन्मल्याने फायद्याचे आहे, चारा आणि मॅनेजमेंट कसं करायचं। ब्रीडिंग सीझन म्हणजे काय? मेंढ्यांना लागवड करण्यासाठी योग्य काळ म्हणजे ब्रीडिंग सीझन होय। मेंढी वर्षातून केव्हाही गाभण ठरू शकते, पण वर्षभर मेंढलिंग करू नये, ठराविक काळातच लागवड करावी। लहान वेळेचा काळ म्हणजे जसे पावसाळ्यानंतर ते हिवाळ्यापर्यंतचा काळ, अशा वेळेच्या काळाला शॉर्ट ब्रीडिंग सीझन म्हणतात। भारतामध्ये बेस्ट ब्रीडिंग सीझन कोणतं आहे? भारतामध्ये जास्त करून महाराष्ट्रात जून ते ऑक्टोबर या महिन्यात जास्त लागवड होते। जसे मेंढ्या गाभण राहण्याचा चांगले महिने ऑगस्ट, जुलै, सप्टेंबर आहेत। हे महिने का महत्त्वाचे आहेत? कारण या महिन्यात भरपूर चारा मिळतो। पावसाळ्यात हिरवा चारा खूप मोठ्या प्रमाणात उपलब्ध असतो, न्यूट्रिशन चांगलं मिळते, मेंढ्या हेल्दी राहतात, मेंढ्यांचे शरीर चांगले राहते व मेंढ्या सुधारलेल्या असतात, पिले योग्य वेळी होतात, हिवाळ्यात पिले जन्माला येतात, पिलांना वातावरण योग्य मिळते, अशा वातावरणात पिलांना काही होत नाही, पिले चांगल्या प्रकारे सर्वाइव्ह करू शकतात। मेंढ्यांचा गाभण काळ किती असतो? मेंढ्यांचा गाभण काळ हा 5 महिन्याचा असतो। मेंढींचे पिले जर थंडीमध्ये जन्मली तर खूप फास्ट ग्रोथ होते, रोगराई कमी राहते, त्यामुळे पिल्लांना रोग कमी येतात, थंडीमध्ये पिले चांगले राहतात। उन्हाळ्यात ब्रीडिंग करणे का टाळावे? एप्रिल ते मे हा महिना मेंढ्यांसाठी कठीण असतो। या महिन्यात मेंढ्यांना चारा कमी पडतो, मेंढ्यांना चारा कमी मिळाल्याने मेंढ्या अशक्त होतात। उन्हाळ्यात 40°C पेक्षा जास्त तापमान राहते, त्यामुळे मेंढ्यांना उन्हाचा ताण येतो। या परिस्थितीत मेंढी हिटवर कमी येते आणि जर मेंढी हिटवर आली तरी गाभण राहण्याची कमी शक्यता असते। कधी मेंढी गाभण राहिली नाही तर त्या मेंढींना पुन्हा लागवड करावी लागते, त्यामुळे पूर्ण वेळ वाया जातो, म्हणून ही चूक करू नये। मेंढ्यांची लागवड करण्याआधी फिजिकल स्थिती कशी आहे? मेंढी ना खूप जाड असावी ना मेंढी खूप बारीक असावी। मेंढीला ब्रीडिंगच्या 2 ते 3 आठवडे आधी चारा वाढवा। यावेळी मेंढ्यांना हिरवा चारा, सुका चारा व मिनरल मिक्सचर खुराक दिला पाहिजे। यामुळे मेंढींच्या शरीरातला अशक्तपणा दूर होतो आणि मेंढी गाभण राहण्याची शक्यता वाढते। नर हा मधला मेन घटक आहे, तो ऍक्टिव्ह, हेल्दी व जेनेटिकली स्ट्रॉंग असला पाहिजे। नर कधीही बिमार राहू नये। जर एकच नर वारंवार लागवड करण्यासाठी वापरत असाल तर इनब्रीडिंग होण्याची शक्यता असते, त्यामुळे येणारी पुढची पिढी कमजोर जन्माला येते। नर बदलणे आवश्यक आहे। साधारणपणे एक नर 25 ते 30 मेंढ्यासाठी पुरेसा असतो। जून ते जुलै महिन्यात जेव्हा पाऊस बदल होतो त्यावेळेस निसर्गात सर्वत्र पाणी पडलेलं असते, जिकडे तिकडे हिरवे गवत उगवलेले असते, चारा खूप प्रमाणात उपलब्ध होतो। या हिरव्या चाऱ्यामुळे मेंढ्यांच्या शरीरात पोषण मिळते, त्यांची शरीर सुधारते आणि नैसर्गिकरित्या मेंढ्यांची लागवडीसाठी योग्य टाइम आहे। जेव्हा मेंढी फिजिकल स्ट्रॉंग असते तेव्हा मेंढी गर्भधारणाची शक्यता वाढते। या काळात ब्रीडिंग केल्यास साधारण 5 महिने नोव्हेंबर ते डिसेंबर पिल्ले जन्मतील। हा काळ पिल्ल्यासाठी खूप चांगला असतो, कारण वातावरण थंडीचे असते, रोग कमी येतात, त्यामुळे मृत्यू दर कमी होतो, जास्तीत जास्त पिल्ले जिवंत राहतील आणि चांगल्या प्रमाणे पिल्लांची वाढ होईल। याच कारणामुळे मेंढ्यांची लागवड ह्या वेळेत करावी। दुसरा बेस्ट ब्रीडिंग पर्याय म्हणजे हिवाळ्यातील ऑक्टोबर ते नोव्हेंबर। हा पण ब्रीडिंगसाठी खूप चांगला पर्याय आहे। या काळात तापमान कमी असते, मेंढ्या फिजिकली स्ट्रॉंग असतात, त्यांना खायला चारा चांगला मिळतो, मेंढ्या माझावर येऊ शकतात। या काळात ब्रीडिंग केली तर मार्च ते एप्रिल मध्ये पिले जन्मतील। यावेळी तापमान वाढलेला असते, पण पिलांची योग्य काळजी घेतली तर पिलेला काही होणार नाही। या टायमाला रान रिकामी झालेली असतात, मेंढ्यांना चारा भरपूर मिळतो, म्हणून काही फार्मर हा सीझन लागवडीसाठी निवडतात। ब्रीडिंग सीझन म्हणजे ब्रीडिंग सीझन मध्ये चारा मॅनेजमेंट हा सर्वात महत्त्वाचा घटक आहे। मेंढ्यांना बॅलन्स चारा खायला दिला पाहिजे, हिरवा चारा, सुका चारा आणि खुराक्याचे योग्य नियोजन केले पाहिजे। पाणी स्वच्छ आणि कायम मेंढ्यांसाठी उपलब्ध असावे। जर न्यूट्रिशन चांगले असेल तर मेंढी हेल्दी राहते, फर्टिलिटी वाढते आणि पिले मजबूत जन्मतील। अनेक वेळा ह्या चुका होतात, हे प्रकारच्या चुका टाळावे। चुकीच्या सीझन मध्ये ब्रीडिंग करू नये, नर कमजोर वापरणे, न्यूट्रिशन कमी मिळणे, त्यावर दुर्लक्ष करणे आणि रेकॉर्ड न ठेवणे, ह्या चुका कधीही मेंढी पालकांनी करू नये, त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकते। मित्रांनो, मेंढी पालनात यशस्वी व्हायचं असेल तर बेस्ट ब्रीडिंग सीझन निवडणे खूप महत्त्वाचे आहे। योग्य वेळ, योग्य नियोजन, योग्य चारा हे सर्व व्यवस्थित केल्या तर व्यवसायात प्रॉफिट नक्की मिळेल। पावसाळा हा सर्वात चांगला ब्रीडिंग सीझन आहे आणि हिवाळा हा पण चांगला ब्रीडिंग सीझन आहे। ब्रीडिंग करण्यासाठी उन्हाळा टाळा। जर तुम्हाला मेंढी पालनाविषयी माहिती पाहिजे असेल तर
कमेंटमध्ये सांगा. पुढील व्हिडिओ त्या विषयावर घेऊन येऊ. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. सुवर्ण फार्मिंग चॅनलला सबस्क्राईब करा. पुढील व्हिडिओ लवकर घेऊन येऊ. तोपर्यंत धन्यवाद.